शिळफाटा खंडणी प्रकरणी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 40 कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई. वाहतूक शाखेच्या वॉर्डनने अवजड वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकासह मुंब्रा वाहतूक कक्षातील 40 अधिकारी व कर्मचाऱ्यांची कडक कारवाई करण्यात आली आहे. या 40 अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. परिवहन पोलीस दलात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा शिळफाटा येथे शिळफाटा उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. शिळफाटा मुंब्रा खारीगाव मुंब्रा बायपास दिव्याचा काही भाग ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेच्या मुंब्रा वाहतूक मंडळांतर्गत येतो. मात्र काही वाहतूक पोलीस कर्मचारी शिळफाटा परिसरात अवजड वाहनांच्या चालकांना थांबवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करत असल्याची घटना व्हिडिओमध्ये कैद झाली. ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली. या प्रकरणी उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस स्टेशन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी सांगितले की ट्रॅफिक वॉर्डनकडून पैसे घेतल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे या सर्वांची चौकशी पूर्ण होईपर्यंत 17 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यालयात तात्पुरती बदली करण्यात आली आहे. त्याची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त करणार आहेत. 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आमच्यापर्यंत प्राप्त झाला होता, ज्यामध्ये असं अलिजिडली दाखवण्यात आलं होतं की एक वॉर्डन जो आहे तो इलिगली काही हेवी व्हेकल्सला थांबवतोय. त्याच्यावर आम्ही ताबडतोब ॲक्शन घेण्यासाठी इन्क्वायरी आम्ही एस्टॅब्लिश केली. आमचे जे ACP आहेत, ACPच्या मार्फत त्यांनी इन्क्वायरी लावली आणि पेंडिंग इन्क्वायरी मुंब्रा युनिटचे सगळा जो स्टाफ आहे, तर 39 कर्मचारी आणि जे इन्चार्ज आहे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पोलीस हेडक्वार्टरला अटॅच केलेलं आहे आणि त्यांच्याऐवजी आमच्या ट्रॅफिक युनिटमधनं सगळ्या युनिट्समधनं अधिकारी व कर्मचारी नेमून तिथला कारभार चालू केलेला आहे. असं व्हायरल व्हिडिओ वारंवारी बाहेर असतात, काही कुठे कॉन्टॅक्ट करावं याच्यासाठी? आमचा ठाणे ट्रॅफिकचा एक व्हॉट्सअप नंबर आहे, त्यानंतर ट्विटर हँडल आहे, त्याचबरोबर फेसबुक अकाउंट सुद्धा आहे. मी आपल्या माध्यमाने ही विनंती करेन की अशा प्रकारचं कुठलंही इलिगल कार्य कोणत्याही कर्मचारी किंवा वॉर्डनच्या माध्यमाने होत असेल ते तात्काळ आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल ही मी आपल्याला माहिती. मैं तो ये कहना चाहूँगा कि सबसे पहले मैं पुलिस कमिश्नर साहब का धन्यवाद करना चाहता हूँ. तो उन्होंने एकदम ताबड़तोड़ इसका एक्शन लिया, लेकिन ये क्या जड़ से मैटर गया नहीं. जड़ से मैटर जब ही जाएगा कि यहाँ पर जो मार्केट लग रही है, यहाँ पर जो इतना कंजेस्टेड है, एम्बुलेंस रुकती है, सब रुकती है, ट्रैफिक वाले रुकते हैं, पुलिस वाले रुकते हैं. कि जब तक हॉकर को हटाएंगे नहीं, कुछ करेंगे नहीं, तब तक ये बीमारी जाएगी नहीं. प्रशासन थाना महानगर पालिका को भी देखो तो कुछ देती नहीं है. हमारा जो आमदार है वो आमदार हैंगिंग मार्केट ला रहा है आज 15 साल से. वो हैंगिंग मार्केट किधर गया ये समझ में नहीं आ रहा. ये तो क्या बिल्कुल बेशर्मी हो गई है. किसी को कुछ काम करना नहीं और खाली फिल्म वालों को लाना है और देखना है, तो वो विकास करने वाले क्या मुंबई. तो ये जो हुआ ये होना चाहिए और लोगों को मालूम चाहिए, प्रशासन को भी बड़े लोगों को मालूम होना चाहिए कि मुंब्रा में क्या चल रहा है. देखिए, ऐसा है कि करप्शन जो है वो हम उसके लिए पहले ही से आवाज़ उठा रहे थे. हमने पहले ही कहा कि टोइंग के ज़रिए से भी करप्शन हो रहा है. अब इस खबर के लिए जो है मैं आशुतोष डुमरे सर ने जो फैसला लिया है 40 अधिकारियों का अचानक निलंबन कर देना, और फिर उसकी तरफ से ये हमको एक संदेश मिल जाता है कि कमिश्नर सर जो है वो चाहते हैं कि हर शहर जो है वो ट्रैफिक से पाक रहे, फ्री रहे. ये बहुत अच्छा उनकी तरफ से कदम है, हम इसका समर्थन करते हैं. किसी भी तरीके का करप्शन, चाहे वो ट्रैफिक डिपार्टमेंट में हो या कहीं और हो, अगर कमिश्नर इसी तरीके से कार्रवाई करते रहेंगे तो मैं समझता हूँ कि गरीब आवाम को, गरीब लोगों को जो फ़ायदा पहुँचना चाहिए, पुलिस पर भरोसा आना चाहिए, ये सब बहुत जल्द अचीव हो जाएगा. पहली बात तो यहाँ से लेकर शिळफाटा तक जो ट्रैफिक की समस्या है, सबसे बड़ा तो हॉकर्स है. हॉकर्स की वजह से जो रास्ते पे है तो ट्रैफिक तो कम नहीं होगी जब तक हॉकर्स नहीं हटेगा. रही बात ये जो ट्रांसफ़र हुआ है, तो इसमें 1-2 की गलती की वजह से 40 लोग क्यों पिसे. ये 40 लोगों जो ट्रांसफ़र हुआ है, 40 लोगों का नहीं होना चाहिए था.
जिसने किया उसी को होना चाहिए था, उसी को सज़ा मिलेगी। जो गलत काम किया उसको सज़ा मिलना चाहिए ना, उसकी वजह से दूसरे उसमें पीछना चाहिए, ये गलत है। और ट्रैफिक की समस्या मुंब्रा की ख़त्म नहीं हो पाएगी। गलत है कहने का मतलब वसूली तो होता था, मगर एक हिसाब से ठीक था। जो आड़े टेढ़े चलते थे, बगैर डॉक्यूमेंट्स के चलते थे, बगैर लाइसेंस के चलते, तो उन लोग के लिए उस हिसाब से ठीक था। मगर वसूली जो जबरन कभी कुछ ज़्यादा करके करते थे वो गलत था। मगर ये सही था, मतलब जो बगैर डॉक्यूमेंट्स के चल रहे थे वो हिसाब से ठीक था कि वो मतलब शांति से चलता था। जिनके पास लाइसेंस बैंक था वो सही से धंधा कर पाते थे।